व्हिडिओ बघत असणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचातर्फे तेजस पुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, तामिळनाडूमध्ये अनपेक्षितपणे जोसेफ विजय यांनी विजय संपादन केलेला आहे आणि मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतलेली आहे. खरं तर खूप अडथळे आलेले होते या शपथ सोहळ्यादरम्यान. त्याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळच नव्हतं बहुमत सिद्ध करण्यासाठी. शेवटी आपल्या डीएमकेच्या पाठीत खंजीर खुपसून ज्या स्टॅलिनला राहुल गांधी आपले मोठे बंधू म्हणत होते त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसून हे विजयकडे चालले गेले, थलापतीकडे, आणि मग ते सरकार बनलेलं आहे. बरं, या दरम्यान विजय थलापती यांनी खूप घोषणांचा पाऊस केला होता. म्हणजे काय की बघा, घरातली जी प्रमुख महिला आहे तिला महिन्याला 3-4 हजार रुपये मिळणार. देन 1ली ते 12वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत त्यांना 15,000 रुपये वार्षिक मिळणार. त्यानंतर मुलीच्या लग्नामध्ये 8 ग्रॅम सोनं, वर्षाला 6 LPG सिलेंडर मोफत, आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच त्यांनी 200 युनिट पर्यंतची वीज मोफत करून टाकलेली आहे. महिला सक्षमीकरणाकडे आम्ही लक्ष देणार आहोत असं ते म्हणतायत. इतक्या योजना त्यांनी जाहीर करून टाकलेल्या आहेत, इतकं फुकटम फाकटम सगळं जाहीर केलेलं आहे. आता एक गोष्ट डोक्यामध्ये अशी आली की ही स्ट्रॅटेजी तशीच आहे जी अरविंद केजरीवाल यांनी वापरलेली होती. म्हणजे बघा, अरविंद केजरीवाल हे देखील असेच एका रात्रीत, म्हणजे वन नाईट, ते आभाळात पोहोचले आणि मुख्यमंत्री बनले होते. यांनी सुद्धा पाणी फुकट, वीज फुकट, अमकं फुकट, बस सेवा फुकट, असं फुकटम फाकटम बरंच काही वाटलेलं होतं. ह्याच्यापैकी कुठल्याही गोष्टीची पूर्तता हे करू शकले नाही. अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं होतं की पूर्ण दिल्लीमध्ये आम्ही CCTV कॅमेरे लावणार आहोत. किती लावलेत कॅमेरे? अजिबातच नाही. घोटाळे करण्यामध्येच यांनी विक्रम रचलेले आहेत मित्रांनो अरविंद केजरीवाल यांनी. आणि खरं सांगायचं तर अरविंद केजरीवाल यांनी मुलांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतलेली होती की मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर सुद्धा साधी राहणी, उच्च विचारसरणीच ठेवणार आहे, 4 व्हीलर वापरणार नाही. पण शीश महल बनवून टाकले आणि ते करोडो रुपयांचं आहे. त्यांच्या बाथरूम मध्ये सुद्धा टेम्परेचर मेंटेन करण्याचे इक्विपमेंट्स लावण्यात आलेले आहेत. त्यांचे पडदेच लाखो करोडो रुपयांचे आहे. इटालियन मार्बल, नामकन तमकन, बरंच काय काय त्या शीश महलचा भ्रष्टाचार करून ठेवलेला केजरीवाल यांनी. हे तेच केजरीवाल आहेत जे म्हणत होते कोणी एकेकाळी की मी साधा राहणार आहे, मी VIP सुविधा घेणार नाही. तेच केजरीवाल आज पंजाबमध्ये पडीक असतात आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांसाठी जे चार्टर्ड विमानं आहेत, हेलिकॉप्टर आहेत, त्यांचा वापर खाजगी कामांसाठी करतात. केजरीवाल आता कारनं पण फिरत नाहीत. केजरीवाल आता हेलिकॉप्टर आणि चार्टर्ड प्लेनच फिरतात. ज्याप्रमाणे केजरीवाल यांचा दिल्लीतून पराजय झाला, असाच काहीसा पराजय हा विजय थलापती यांच्या नशिबी येऊ शकतो का? हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. त्याचं कारण असं आहे की तुलना जर केली तर कुठेतरी असं वाटतं की विजय थलापती हे केजरीवाल 2.0 आहेत की काय, अशी मनामध्ये शंका येते. यावरच आज आपण बोलणार आहोत. हात जोडून कळकळीचं आवाहन आणि नम्र विनंती आहे मित्रांनो, आपण येत्या 14 मेला आपल्या शंभूराजांच्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर अन्नदान करत आहोत. कॅन्सरग्रस्त रुग्णांना औषध उपचार द्यायचे आहेत. अन्नदान त्यांच्या नातेवाईकांसाठी सुद्धा द्यायचं आहे जे हालाकीच्या परिस्थितीत आहेत. भीषण परिस्थिती आम्ही बघितलेली आहे मित्रांनो. औषधांसाठी धावपळ करत असताना यांच्या पायात चपला सुद्धा नसतात, खिशात 10 रुपये सुद्धा नसतात चहा पिण्यासाठी. तेव्हा अशा गरजूंची मदत करणं हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे दुष्काळाने होरपळून निघालेला आपला शेतकरी राजा, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला मदत पोहोचवायची आहे. म्हणूनच आवाहन आहे मित्रांनो, दिल्या गेलेल्या GPay PhonePe क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं, सहकार्य करता येऊ शकतं, निश्चित करा. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट आपल्या परिवाराच्या WhatsApp ID वर नक्की पाठवा, म्हणजे त्याची पावती बनवून ती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचती करता येईल. 1 रुपया लाख मुलाचा असतो मित्रांनो. आपल्यामुळे जर एखाद्याच्या आयुष्यात स्मितहास्य येत असेल तर या मोठं चांगलं कर्म दुसरं कुठलंच नाही. त्यामुळे प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन आणि धर्मवीर शंभूराजेंचं स्मरण करून या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. विजय थलापती
हा एक साऊथचा सुपरस्टार. अनेक सुपरहिट फिल्म्स त्यांनी दिलेल्या आहेत, त्याचप्रमाणे अनेक फ्लॉप फिल्म्स सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत. मात्र त्यांची लोकप्रियता भन्नाट आहे तिकडे तामिळनाडूमध्ये, स्पेशली तामिळनाडूमध्ये. तसं बघायला गेलं तर साऊथचे बरेच स्टार असे आहेत जे राजकारणामध्ये आले आणि घवघवीत यश त्यांनी संपादन केलं. यापैकी एमजीआर यांच्यानंतर जयललिता त्यांची सावली होत्या त्यात. आणि आता म्हणजे विनोदाने घ्यावी का ही गोष्ट की कशी हे समजेनासं झालंय. जसं एमजीआर आणि जयललिता यांचं नातं होतं आणि त्यांच्याकडे ज्या दृष्टीनं बघितलं जात होतं त्याच दृष्टिकोनातून सध्या त्रिशा कृष्ण ही अभिनेत्री आणि विजय थलापती यांच्याकडे बघितलं जातं. असं म्हणतात की त्रिशामुळेच विजय थलापती यांचा संसार मोडलेला आहे. तर काय खरं काय खोटं हे त्या दोघांनी समोर येऊन सांगितल्याशिवाय काही आपल्याला सत्य समजणार नाही. त्या विषयात आपण नको पडूया, तो त्यांचा खाजगी विषय आहे. मात्र ज्याप्रमाणे विजय थलापती घोषणांवर घोषणा करत सुटलेले आहेत आणि ज्याप्रमाणे त्यांनी आता विधानं केलेली आहेत त्यानुसार असं वाटायला लागलंय की हे केजरीवाल 2.0 आहेत. कारण विजय थलापती यांचं म्हणणं असं आहे की मी सत्तेच्या केंद्रस्थानी असणार आहे, मी कोणाच्याही दबावाखाली येणार नाही आणि सगळे निर्णय मी एकटाच घेणार आहे, कुठल्याही दुसऱ्याचा निर्णय मी मान्य करणार नाही. दुसऱ्याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे थलापती यांचा की विजयचा की केंद्राकडून जर काही निर्णय आला तर तो मी मान्य करणार नाही, मी केंद्राला जुमानणार नाही. आता केंद्राला जर हे जुमानणार नसतील तर मग गव्हर्नर सोबत त्यांचे सारखे खटके उडणार आहेत. बरं, काँग्रेस ही पलटू राम आहे, कधीही पाठीत खंजीर खुपसू शकतात. काँग्रेसने जर पाठीमाग काढून घेतला तर यांचं सरकार गडगडू शकतं. असं म्हटलं जातंय, राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की विजय यांनी जो घोषणांचा पाऊस पाडलेला आहे त्याचा महिन्याचाच खर्च हा लाखो कोटीमध्ये जाऊ शकतो बरं का. इतक्या घोषणा, आता इतक्या लोकांना, इतक्या विद्यार्थ्यांना तुम्ही 15,000 रुपये देणार, जे बेरोजगार आहेत त्यांना महिन्याला 4,000 देणार, महिलांना 3,000 रुपये देणार, एवढा पैसा आणायचा कुठून. सगळ्यात महत्वाची गोष्ट की अरविंद केजरीवाल यांच्याप्रमाणेच विजय थलापती म्हणतात की मी भ्रष्टाचार होऊ देणार नाही, अजिबातच होऊ देणार नाही. मग पैसा येणार कुठून आहे तुमच्याकडे. बरं, विजय थलापती यांनी ही जी निवडणूक लढलेली आहे ही बिना पैशाची लढलेली आहे का? अजिबातच नाही. विजय थलापती यांना बरेचसे स्पॉन्सर होते, अनेकांनी, अनेक उद्योजकांनी, व्यावसायिकांनी, फिल्म स्टार्सनी, निर्मात्यांनी पैसे लावले होते या निवडणुकीसाठी, विजयासाठी. आता ते लोक तर पैसे मागणारच ना. आणि आता त्या लोकांना जर कमवायची संधी आहे तर भ्रष्टाचार तर होणारच आहे. फक्त आता तो कधी सुरू होतो आणि किती मोठ्या प्रमाणावर होतो एवढंच बघणं बाकी आहे. कारण मला नाही वाटत की तामिळनाडू खूप भरभरून टॅक्स देत आहे, जीएसटी देत आहे केंद्र सरकारला की त्याच्या परताव्याच्या बदल्यात केंद्र सरकार यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत करेल. अजिबात नाही. त्याचं कारण असं आहे की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना देखील कल्पना आहे की स्टॅलिन यांच्याप्रमाणेच जोसेफ विजय म्हणजे स्थलपती हा देखील हिंदू द्वेष्टा आहे, पराकोटीचा हिंदू द्वेष्टा आहे. हा दगडापेक्षा वीट मऊ म्हणतो आपण, त्यातला हा प्रकार झालेला आहे तामिळनाडूमध्ये. आता अनेक जण खिल्ली उडवत आहेत, ब्रिगेडी लोक खिल्ली उडवत आहेत की काय झालं, तामिळनाडूमध्ये भाजपचा एकच सीट आलेला आहे आणि मग आता त्याला करून टाका तुम्ही मुख्यमंत्री वगैरे वगैरे, असं बोलणं चालू आहे या लोकांचं. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. बघा, तामिळनाडू इथलं राजकीय सामाजिक वातावरण अतिशय वेगळं आहे मित्रांनो. तुम्ही मला सांगा, महाराष्ट्रामध्ये एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री किंवा कलाकार यांचं जेव्हा दुर्दैवी निधन होतं तेव्हा किती जण आत्महत्या केल्या, किती जणांनी केल्या, किती जणांना हार्ट अटॅक आलेले नाही ना. साऊथमध्ये बघा ना तुम्ही, YSR रेड्डी, राजशेखर रेड्डी हे जेव्हा निवडले तेव्हा काय झालं, अम्मा जेव्हा गेल्या, जयललिता गेल्या तेव्हा काय झालं. असे तिकडे खूप क्रेझी लोक आहेत हो या लोकांसाठीचे. तसे महाराष्ट्रात नाही आहेत, इतके पराकुटीचे क्रेझी नाही आहेत. हा, हाणामारी करू शकतात म्हणजे दुसऱ्याला इजा पोचवू शकतात, स्वतःसाठी स्वतःला इजा नाही करून घेणार आहे कधीच. टेक्स्चरच वेगळं आहे साऊथचं. ते लोक झटक्यात डोक्यावर घेतील, फटक्यात खाली पाडतील असे आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. अनेक जण म्हणतात की विजय थलापती यांना सपोर्ट खूप आहे, त्यांचं पब्लिक इमेज खूप चांगली आहे आणि फॅन फॉलोइंग त्यांचं खूप जास्त आहे. तर त्याच्याही पेक्षा जास्त फॅन फॉलोइंग असणारे रजनीकांत आहेत ना.
रजनी जर तामिळनाडूमधून उभे राहिले असते तर काय हाल झाले असते या सगळ्यांचे. विचार करा, रजनीला आजपर्यंत ऑफर मिळालं नसतील का राजकारण्यांकडून? 100% मिळाले असतील. पण रजनी यांना माहित आहे की हा आपला पिंड नाही आहे, आपल्याला हे नाही करायचं. रजनी समाजसेवा करत असतात, ते त्यांच्या त्यांच्या परीने करत असतात, कुठेही गाजावाजा न करता. मात्र काही जण हे केवळ गाजावाजा करण्यासाठीच काही गोष्टी करतात. विजय थलापती यांनी केजरीवाल यांच्याप्रमाणेच एकाधिकारशाही आणायला सुरुवात केलेली आहे, हे त्यांच्या विधानांवरून स्पष्ट होतं. आता अनेक जण असं म्हणत आहेत की विजय थलापती यांच्या कॅबिनेटमध्ये म्हणा किंवा मंत्रिमंडळामध्ये सुशिक्षितांची संख्या खूप जास्त आहे. अहो, केजरीवालांकडे पण तीच गत होती ना. राघव चड्डा सुद्धा चार्टर्ड अकाउंटंट आहे बाय प्रोफेशन. आज कुठे आहे? आज इकडे आहे भाजपमध्ये. केजरीवाल यांच्यासोबत आज कोण उरलेले आहे? सगळे भ्रष्ट. मनीष सिसोदिया, संजय सिंग, हीच माणसं उरली आहेत. ती स्वाती मालवीय सुद्धा बाहेर पडली ती ना. विचार करा तुम्ही, तिकडे सुद्धा सुशिक्षित होते, इकडे सुद्धा सुशिक्षित आहेत. सुशिक्षित आहेत म्हणून हे भ्रष्टाचार करणार नाहीत असं आहे का? अजिबातच नाही. उलट खाई द्यायला खवखवे अशातली गत आहे. जे नाही भेटलं पाहायला, ते भेटलं खायला की माणूस हापापल्यासारखा करतो आणि मग भिकाऱ्याला उकाऱ्या सुरू होऊन जातात. विजय यांच्या बाबतीमध्ये ही गत होऊ नये एवढीच फक्त अपेक्षा आहे. मात्र आता येणारा काळ ठरवेल. दुसरं एक सगळ्यात महत्वाचं आहे बघा, फिल्मी लाईफ आणि रिअल लाईफ. म्हणजे रिअल लाईफ आणि रिअल लाईफ खूप वेगळी असते. प्रत्येकालाच ते जमेल असं नाही आहे. प्रजाराज्यम ही पार्टी चिरंजीवी यांनी उभी केली होती. पहिल्याच निवडणुकीमध्ये दणदणीत यश मिळवलं होतं. मात्र आज प्रजाराज्यम कुठे आहे? तर ती काँग्रेसमध्ये विलीन झालेली आहे. आणि चिरंजीवी हे साऊथच्या राजकारणातून बऱ्यापैकी दूर झालेले आहेत. आता चिरंजीवी यांची फॅन फॉलोइंग खूपच होती ना, आणि कॉन्टॅक्टही चांगले होते त्यांचे. पण शेवटी झालं काय? तर विजय यांनी जो निर्णय घेतलाय तो स्वागतार्हच आहे. भ्रष्टाचार मुक्त देश असायलाच पाहिजे. मात्र हे करत असताना कितपत अंकुश ठेवला जाऊ शकतो? कारण विजय थलापती हे देखील बांधील आहेत काही गोष्टींशी. त्यांना सुद्धा 4 लोकांना उत्तर द्यावी लागणार आहे. ज्यांनी ज्यांनी निवडणुकीमध्ये मदत केलेली आहे, निवडून येण्यासाठी पैसा लावलेला आहे, श्रम घेतलेले आहेत, वेगवेगळे सेवा केलेल्या आहेत, वेगवेगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध करून दिल्या असतील, त्यांच्यासाठी काही ना काही ते यांना करावंच लागणार आहे ना. आणि ते आडमार्गानेच करावं लागत असतं. सरळ मार्गाने ते होत नाही, तर लोकांच्या नजरेत येतं आणि मग परत बोंबाबोंब चालू होते. आता फक्त एवढंच बघायचं आहे की केजरीवाल 2.0 यांचा होतो की नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? विजय थलापती यांचा 2.0 केजरीवाल होऊ शकतो का? त्याचं कारण असं आहे की बघा, यांना मॅनेजमेंटचा अजिबात अनुभव नाहीये, प्रशासन चालवण्याचा अनुभव नाहीये, राजकारणाचा अनुभव नाहीये. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे किती काळ तग धरू शकते? यावर आपलं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चितपणे कळवा. मित्रांनो, आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो आणि तुमच्या मतांचा आदरच करत असतो. तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. जाता जाता परत एकदा विनंती आहे की 14 मेला, येत्या 14 मेला आपल्या शंभूराजांची, आपल्या धर्मवीर संभाजीराजेंची जयंती आहे तारखेनुसार, जी आपल्याला मोठ्या प्रमाणावर अन्नदान करून साजरी करायची आहे. मित्रांनो, तेव्हा कॅन्सरग्रस्त रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी औषध उपचार आणि अन्नदान जे आपण सतत करत आलेलो आहोत ते थोडं आता वाढवायचं आहे आपल्याला. शिवाय आपला बळीराजा आहे, विद्यार्थी आहे आणि वृक्षारोपणाचा उपक्रम देखील आहे. तेव्हा या सगळ्या कार्यांमध्ये आपली साथ, आपली मदत, आपलं सहकार्य, पाठिंबा, आशीर्वाद अत्यंत गरजेचे आहेत मित्रांनो. कारण हे काम एकट्याचं अजिबातच नाही आहे. तेव्हा आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्याला आपल्या समाजासाठी, आपल्या या बांधवांसाठी, भगिनींसाठी जे योगदान देता येऊ शकतं निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे त्याची पावती बनवून ती तुमच्यापर्यंत पोहोचणी करता येईल. मित्रांनो, माणुसकी जिवंत आहे हे दाखवण्याची हीच वेळ आहे. तेव्हा नक्कीच पुढे या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.